आज लिंबोना गावा लिंबोना इथे प्रगती शेतकरी अनिल मोरे यांच्या शेतात त्यांना आपण हातीसाठी जे मल्टीप्लायर आणि सनीज कंपनीचे काही औषधं दिली होती त्यांचा रिजल्ट कसा आला, त्यांना कसे वापरले आपण त्यांना विचारूया. नमस्कार. आपण मल्टीप्लायर आणि काही सनीज कंपनीची तुम्हाला औषध दिली होती, त्यांचा रिजल्ट कसा आला तुम्ही जरा शेतकऱ्यांना सांगा असं मला वाटतं. पांढरी मुळी ती काय म्हणतात आळी आपली उंबरी आळी. उंबरी आळी, त्याच्यानंतर झाडाचं खोड एकदम मजबूत आणि ग्रीनरी, या सगळ्याच गोष्टी म्हणजे माझ्या मागच्या वर्षीच्या हळदीच्या तुलनेमध्ये या वर्षी जवळपास त्याच्यापेक्षा 110% चांगला रिझल्ट आहे. त्याचा चांगला वाढ आहे. कारण की मी मागच्या वर्षी नवीन असल्यामुळं मला बी काही अनुभव नव्हता. त्याच्यात सरांचं योगदान आज यावर्षी मला खूपच चव्हाण सरांचं कापुरे सरांचं असं खूप चांगलं योगदान भेटलेलं आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे असं मला वेळोवेळी सकाळी त्यांना 7 वाजता जरी कॉल केला तरी फोन घेतात आणि योग्य माहिती देतात. आणि ह्याच गोष्टीमुळं आज माझी हळद म्हणजे माझ्या एरियामध्ये तरी जवळपास कोणाचीच नाही, अशी ग्रेडरी जवळपास कोणाचीच नाही. एकदम भारी असा एकदम बनलेला. पहिल्या ड्रिचिंगला मल्टीप्लायर, सापेक्स आणि सनगाड या औषध तुम्ही औषधं वापरले. दुसऱ्या ड्रिपला तुम्ही NPK, दुसऱ्या ड्रिपला NPK, महाराजा आणि मल्टीप्लायर हे औषधं मी वापरले. तुमचे 2 डोस आतापर्यंत झालेले आहे. आता तिसऱ्या डोसला तुम्हाला खतासोबत एकदा मल्टीप्लायर आणि शापेश हे औषध तुम्हाला द्यावं लागणार आहे. तुमची हळद आज नंबर पाहिली तर मित्र आपण बघू शकता. आज सगळ्यात नंबर 1ला जर हळद बघितली आज ह्या भागामध्ये एकदम असा जबरदस्त असा हळदीचा प्लॉट आहे. आपण जाता येता बघू शकता. मेसखेडा पाटी ते मंठा रोडवर हा प्लॉट आहे. त्या प्लॉटची जर ग्रीनरी क्वालिटी जर बघितली असेल तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण करतोय काय ना, शेतामध्ये उत्पन्न आपल्याला घ्यायचं किती आणि आपण कोणतं खतं वापरावं लागलो यांच्याकडे थोडं लक्ष द्या. आपल्या मनानं केल्यापेक्षा थोडं चांगल्या तज्ञाचं मार्गदर्शन घ्या आणि आपला प्लॉट आपलं उत्पन्न चांगलं घ्या. याचीच मी तुम्हाला एकदा म्हणजे शाश्वती देतो. मार्गदर्शन तुम्हाला आम्ही वेळोवेळी करू, चांगली माहिती देऊ. धन्यवाद.